नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आनंदाची बातमी आलेली आहे. पाहू शकता बघा, आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे. पण या महिलांना लाभ मिळणार नाही. पाहू शकता बघा, कोणत्या महिलांना जो काही योजना आहे त्या योजनेपासून त्या महिलांना वंचित राहावं लागणार आहे, त्यांना लाभ मिळणार नाही आहे. त्या संदर्भातची अतिशय महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात 2-3 अपडेट्स आलेले आहेत. संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्व माता भगिनींनी पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण पटकन सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या व्हिडिओवर लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटे आणि मोठ्यातली मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. तर पाहू शकता बघा, या महिलांना लाभ मिळणार नाही. काय कारण आहे त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित पाहणार आहोत. पाहू शकता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि खूप पॉप्युलर योजना आहे. खूप त्या ठिकाणी लोकप्रिय योजना ठरलेली आहे. ही योजना आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेली आहे असं त्या ठिकाणी बोललं जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत असून आतापर्यंत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले. बघा, ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवायचे आहे. ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचे. आज 30 तारीख आहे. आज देखील तुम्हाला पैसे या ठिकाणी पाठवले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला जर आले नसतील तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढे बघा, तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला अर्थातच काल पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. राज्यातील शिंदे सरकारने या योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला मिळतील असं सांगितलं होतं. त्यानुसार या योजनेचे पैसे पात्र ठरणाऱ्या महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले. बघा, काल बहुतेक महिलांना 1500 रुपये जे ते त्या ठिकाणी जमा झाले असतील. बहुतेक महिलांना, ज्या महिलांना अगोदर 3000 रुपये मिळाले होते त्या महिलांसाठी काल 1500 रुपयांचं वाटप त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. आता त्याचा आकडा देखील मी तुम्हाला दाखवतो. 29 सप्टेंबरला किती महिलांना पैसे पाठवलेले आहेत करून. बघा, खरं तर तिसऱ्या हप्त्याचे पैसे 25 सप्टेंबरपासूनच पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली होती आणि हे पैसे 29 सप्टेंबरपर्यंत पात्र महिलांच्या खात्यात जमा केले जाणार होते, म्हणजेच कालपर्यंत. त्यानुसार काल या योजनेच्या पात्र महिलांना सप्टेंबरचे पैसे मिळालेले आहेत. बघा, सप्टेंबरचे जे काही पैसे आहेत ते या ठिकाणी ज्या योजनेसाठी पात्र महिला आहेत त्या महिलांना पैसे मिळालेले आहेत. आता बघा, ज्या महिलांनी सप्टेंबरच्या आधी अर्ज केले होते आणि ज्यांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळाले नव्हते त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांचे पैसे एकत्रितरित्या 4500 रुपये सुरुवातीलाच पहिल्याच दिवशी 4500 रुपये महिलांना जमा झालेले होते 25 सप्टेंबरला. ठीक आहे. त्यानंतर 29 सप्टेंबरला सर्वात अगोदर ज्यांना पैसे मिळाले होते 3000 रुपये अशा महिलांना 1500 रुपयांचं काल वाटप करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. आता तो आकडा देखील मी तुम्हाला दाखवतो. आता बघा, दुसरीकडे ज्यांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केले होते त्यांना आणि ज्यांना आधीच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले होते त्यांना फक्त सप्टेंबर महिन्याच्या 1500 रुपये देण्यात आले. बघा, ज्यांनी सप्टेंबरमध्येच अर्ज केलेला होता आणि ज्या महिलांना अगोदर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले होते त्या महिलांना 1500 रुपयांचं वाटप त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आता बघा, ज्या महिलांना पैसे मिळाले असतील त्यासाठी सांगतोय, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तथापि अशाही अनेक महिला आहेत ज्यांना अर्ज करूनही या योजनेचे पैसे मिळालेले नाहीत. बघा, अजूनही भरपूर महिला आहेत ज्या महिलांना अर्ज करून पण या योजनेचे जे काही पैसे ते मिळाले नाहीत. मग या महिलांना पैसे मिळणार नाही त्याचं कारण काय ते आपण या ठिकाणी पाहत आहोत. या योजनेसाठी अर्ज केलेल्या ज्या महिलांना अजून या योजनेचा हप्ता मिळालेला नसेल त्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. बघा, आणखी त्यांना वाट पाहावी लागणार आहे, कारण ज्या महिलांना सप्टेंबरमध्ये पैसे मिळाले नाहीत त्या महिलांना ऑक्टोबरमध्ये पैसे त्या ठिकाणी वाटप केले जातील. उद्यापासून ऑक्टोबर महिना सुरू होत आहे. ऑक्टोबरचा हप्ता केव्हा वाटप होईल याची तारीख देखील सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सर्व माता भगिनींनी पटकन व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ऑक्टोबरचा हप्ता केव्हा मिळेल याची सर्वात अगोदर तारीख आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सर्व माता भगिनींनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. बघा, दरम्यान आता आपण कोणत्या महिलांना या योजनेचा पैसा मिळणार नाही आणि या योजनेचे पैसे मिळवण्यासाठी या महिलांना काय करावे लागणार आहे या संदर्भातची माहिती पाहणार आहोत. त्यामुळे महिलांनी त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या व्हिडिओ पाहायचा आहे. ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाहीत त्यांनी हा व्हिडिओ व्यवस्थितरित्या पाहायचा आहे. पुढे पाहू शकता बघा, या महिलांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. आता बघा, आम्ही आपणास सांगू इच्छितो की ज्या महिलांनी
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता, मात्र ज्यांचा अर्ज स्वीकारला गेला नसेल किंवा अर्ज भरताना चुक्या झाल्या असतील अशा महिलांना या योजनेचे पैसे मिळणार नाहीत. आता या महिलांना अर्जातील चुका दुरुस्त करून पुन्हा एकदा अर्ज भरावा लागणार आहे. यानंतर या महिलांचा अर्ज जो आहे तो स्वीकृत होईल आणि मग या महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतील. त्याचबरोबर बँक खात्याला आधार क्रमांक लिंक नसलेल्या महिलांना देखील या योजनेचे पैसे मिळालेले नाहीत. बघा, ज्या महिलांचा आधार सीडिंग नाही आहे त्या महिलांना देखील योजनेचे पैसे मिळालेले नाहीत किंवा मिळणार देखील नाही. त्यामुळे ज्या महिलांचा आधार सीडिंग बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर आधार सीडिंग करून घ्यायचे किंवा ज्या महिलांचे अर्ज त्या ठिकाणी मंजूर नसतील त्या महिलांचे अर्ज त्या ठिकाणी मंजूर होणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला पैसे मिळू शकणार आहेत. पुढे बघा आता, त्यामुळे ज्या महिलांनी आपल्या बँक खात्याला आधार क्रमांक लिंक केलेला नसेल त्यांनी लवकरात लवकर हे काम करणे अपेक्षित आहे. बघा, लवकरात लवकर तुम्हाला आधार सीडिंग करणं गरजेचं आहे, कारण सप्टेंबरचा हप्ता तर आता गेला, आता ऑक्टोबरचा हप्ता येईल. ऑक्टोबरमध्ये जर तुम्हाला वाटत असेल की पैसे मिळायला पाहिजे तर लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी आधार सीडिंग करणं गरजेचं असेल, किंवा मग तुम्ही सरळ इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून घेऊ शकता, पोस्टात अकाउंट उघडून घेऊ शकता. जर समजा तुम्हाला या योजनेचा नाही तर भविष्यात ज्या काही योजना येणाऱ्या असतील DBT मार्फत त्या योजनेचा लाभ तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट त्या ठिकाणी उघडू शकता. हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी जवळच्या पोस्ट खात्यात उघडून मिळेल. जेव्हा बँक खात्याला आधार क्रमांक लिंक होईल तेव्हा या योजनेचा पैसा पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. बघा, जेव्हा तुमचं आधार कार्ड जे आहे ते त्या ठिकाणी लिंक होईल अकाउंटला, तेव्हा या योजनेचा जो काही पैसा आहे तो पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे तुमचं आधार सीडिंग करणं हे खूप गरजेचं आहे. आधार सीडिंग नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. आता बघा, 29 सप्टेंबरला किती पैसे वाटप केले, किती महिलांना पैसे वाटप केले त्याची माहिती, ऑफिशियल अधिकृत माहिती मी तुम्हाला दाखवतो. कुठलीही खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही, अधिकृत माहिती मी तुम्हाला दाखवतो. बघा, तर पाहू शकता. बघा, विशेष म्हणजे महाराष्ट्रातील काही महिलांच्या बँक खात्यात 4,500 रुपये जमा झालेले आहेत पहिल्याच दिवशी 25 सप्टेंबरला. त्यामुळे लाडक्या बहिणींची नवरात्री, दसरा आणि दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे, कारण 4,500 रुपये एकाच वेळी महिलांना त्या ठिकाणी दिलेले आहेत. मी तुम्हाला अगोदर देखील सांगितलं होतं, ज्या महिलांना 0 रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना 4,500 रुपये मिळणार आहेत म्हणून. संपूर्ण माहिती खरी असते आणि तुम्हाला पैसे मिळावे हाच माझा हेतू असतो, त्यासाठीच मी तुम्हाला मदत करत असतो. आता बघा, पुढे अधिकृत माहिती आहे. पाहू शकता, पूर्वीचं ट्विटर, आताचं X या समाज माध्यमावर अदिती सुनील तटकरे ऑफिशियल या ठिकाणी अकाउंट आहे. माननीय मंत्री, महिला व बालविकास मंत्री अदितीजी तटकरे यांचं यामध्ये त्यांनी माहिती दिली. पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या 3ऱ्या टप्प्यात सुरुवात झाली असून दिनांक 29 सप्टेंबर रोजी, बघा 29 सप्टेंबरला 34,74,116 भगिनींना 521 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आलेला आहे. उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरणाचे जे काही पैसे आहेत ते देखील लवकरच दिले जातील असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे महिलांनी काळजी करायचं नाही आहे. ज्या महिलांना पैसे आले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवा, ज्यांना आले नसतील त्यांनी नाही लिहून पाठवा किंवा 0 रुपये लिहून पाठवलं तरी देखील चालणार आहे. 29 सप्टेंबरला 34,74,116 भगिनींना 521 कोटी रुपये वाटप झालेले आहेत. लवकरच राहिलेल्या ज्या काही महिला आहेत त्यांना देखील पैसे वाटप केले जातील. फक्त तुमचं आधार सीडिंग आहे का ते चेक करून घ्या. ज्या महिलांना पैसे आले नसतील त्यांच्यासाठी सांगतोय, ज्यांनी आधार सीडिंग नसेल ते चेक करून घ्या. KYC आहे का ते देखील चेक करून घ्यायचं आहे. संपूर्ण माहिती आपण ऑफिशियल देत असतो, कुठल्याही पद्धतीची खोटी माहिती नाही. पाहू शकता, बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती खरीच दिलेली आहे. तर अपेक्षा करतो हा जो काही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्व माता भगिनींना विनंती आहे, पटकन सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत, महिलांपर्यंत पोहोचवा. त्यांना देखील या व्हिडिओची माहिती मिळेल. ते देखील आधार कार्ड जे काय असेल त्यांचं ते लिंक करून घेतील, KYC करून घेतील, म्हणजे जेणेकरून त्या महिलांना देखील योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळू शकणार आहे. तर संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. आपण पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.